पालेभाज्यांचे बाजारभाव सध्या चांगलेच तेजीत असून मी सध्या जुन्नर तालुक्यातील ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेले. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या निलाव सुरू झालेले आहेत. पालेभाज्यांचे बाजारभाव सध्या तेजीत. आपण जर मिरची पाहिली तर मिरची 50च्या पार गेलेली आहे. टोमॅटो असतील, या ठिकाणी काकडी असेल, शिमला असेल, वांगे असतील, या सर्व पालेभाज्या जवळपास 50च्या पार गेलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं सध्या एकीकडे जर आपण पाहिलं तर जे काही निघणार उत्पन्न होतं ते उत्पन्न घटलेलं आहे. तापमान प्रचंड होतं. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार. खरं तर तापमान यावर्षी प्रचंड होतं. दुष्काळाची परिस्थिती होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतलं. बाजारभाव तेजीत आहे. समाधानी आहात का? साहेब, आम्ही समाधानी आहोत. बाजार तेजीमध्ये आहे, परंतु तुम्ही जनतेपर्यंत अशी बातमी पसरवा की या मालापाठीमागे त्याचा खर्च असतो, मजुरी असते, या सर्वांचा विचार करून आज तसे बाजार जर आपण बघितले, एवढ्या टेम्परेचर आणि त्याच्यात पाऊस, अवकाळी पाऊस, या सगळ्या गोष्टींमध्ये जर तसं बघितलं तर 500 रुपये सुद्धा मार्केट, 500-700 रुपये मार्केट म्हणजे असं काहीच नाहीये म्हणजे शेतकऱ्याच्या खर्च, आपल्या खर्चाच्या हिशोबाने. तर परंतु चला आता जे आहे ते समाधानकारक आहे. असं बाजारभाव वाढले, समाधानी आहात का तुम्ही? उत्पन्न दुसरीकडे घटलं कारण की यावर्षी तापमानाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं होतं. उत्पन्नावरती परिणाम झाला, आवक घटलेली आहे, त्यामुळे बाजारभाव तेजीत दिसत आहेत. समाधान अजिबात नाहीये, कारण की याच्या आधी 2-2 प्लॉट आम्ही उपटून टाकलेले. 2 प्लॉटच्या मागे तिसरा प्लॉट कुठेतरी जमले. त्याचे खर्च पण याचा खर्च काढला तर फक्त भांडवलच निघतील. आज रोजीला लेबर रेट वाढलेला आहे. 500-600 रुपये बाई मागतीये, गाड्याला 800-1000 रुपये. सगळं ताळमेळ पाहिला तर इक्वलच आहे. मी हे फक्त नावाला बाजार वाढलेले. वर्षाचं गणित जर चक्र जर पाहिलं तर हे काहीच जुळत नाही. पुढचं एका मालात कमवायचं 2 मालात घालवायचं, सध्याचं असंच चालू आहे. 2-3 वर्ष झालेले आणि आता कुठेतरी बाजार जरा बरे भेटले लागलेले. नक्कीच आवक घटल्याने बाजारभाव सध्या तेजीत असलेली आपल्या स्थिती पाहायला मिळत असं. यावर्षी तापमानाचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं, दुष्काळाची गंभीर परिस्थिती होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलेलं आहे, त्यामुळे आवक घटल्याने बाजारभाव तेजीत असलेली स्थिती सध्या बाजार समितीत पाहायला मिळत आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे.